आम्हाला वरून घ्या आणि खरोखरच आमचा स्वीकार करा. अशा प्रकारे बोलल्यानंतर नेमकं राजा हरिश्चंद्राची अवस्था पुढे काय झाली. तो सत्कर्ते प्रधान क्रोधावला ऐकून दूतास सांगे निग्रह करुणा यास बाहेर घालावे. आता अशा पद्धतीचं ह्या कन्येचं मागणं ऐकून राजा हरिश्चंद्राचा जो असणारा प्रधान आहे, प्रधानाला राग आला. राग आल्यानंतर प्रधानाने सांगितलं ताबडतोब या दोन कन्याला या ठिकाणी इथून ह्या महालाच्या ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी बाहेर काढा असा आदेश त्या ठिकाणी दिला. या दोघी चांडाळेने आहेत केवळ मातंगीने दोते बाहेर घातल्या ढकलून गेल्या त्या क्षणी ऋषपासे. आता खरोखरच या ठिकाणी दूताला ज्या वेळेस प्रधानाने सांगितलं ताबडतोब या दोन्ही कन्याला या ठिकाणी काय करा बाहेर हाकलून द्या म्हटले. यांची विपरीत मागणी आहे आणि अशा पद्धतीची मागणी हे बरोबर नाही, घातक मागणी आहे. आणि ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथून हाकलून दिलं त्या दोन्ही कन्या अत्यंत क्रोधित अवस्थेमध्ये विश्वामित्राकडे गेल्या. काय सांगतात. सांगते सर्व वर्तमान आम्हा बाहेर घातले ढकलून विश्वामित्र क्रोधे करून संगे शिष्य घेऊन चालला. ती दोन्ही कन्या विश्वामित्राकडे गेल्यानंतर सर्व झालेला वृत्तांत सांगितला. आम्हाला तिथं गेल्यानंतर यथोचित असा असणारा मान सन्मान दिलेला नाही, आम्हाला तिथून हाकलून दिलं. अशा प्रकारे ज्यावेळेस कन्याने त्या विश्वामित्र ऋषींना सांगितलं, विश्वामित्रांना अत्यंत राग आलेला आहे, क्रोध आला आणि सर्व शिष्यासहित आता विश्वामित्र राजा हरिश्चंद्राच्या भेटीला निघू लागले. कोपे कापे थरथराय देवळात आलाय सत्वरा म्हणे चांडाल कुमारा मज विश्वामित्र विश्वामित्र या ठिकाणी रागाने आलेले शरीर संपूर्ण थरथरा कापत आहे. ताबडतोब त्या शिवशंभू महादेवाच्या मंदिराच्या ठिकाणी विश्वामित्र आलेले आहेत आणि खरोखरच राजा हरिश्चंद्राला म्हणू लागले, हे चांडाल कुमारा माझा प्रताप तुला माहित नाही का. आणि अशा पद्धतीने विश्वामित्रांना बोलल्यानंतर नेमकं पुढे काय सांगतात. माझा महिमान कळे तुला तुझा त्रिशंक पिता म्या उधरिला इंद्रपदा पाठविलो याग करून सुहासते. अरे राजा तुला माझा महिमा या ठिकाणी माहित नाही का. तुझा जो असणारा पिता जो आहे त्रिशंकू, अरे त्या तुझ्या पित्याचा उद्धार या ठिकाणी मीच केलेला आहे, इंद्रपदाला त्या ठिकाणी पाठवलेला आहे. माझ्या स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी तुझ्या पित्याचे अनेक प्रकारचे जे असणारे यत्न संपन्न झालेले आहेत. अशा प्रकारे विश्वामित्र अत्यंत क्रोधानं राजा हरिश्चंद्राला बोलू लागले. मित्र गुरुद्रोह हत्या घडल्या होता तुझ्या पिता केवळ चांडाळ झाला होता तो म्या तत्वता उद्धरेला. अरे राजा सावचित्ता नाही का, तुझ्या पित्याकडून नेमकं काय काय या ठिकाणी अपराध घडलेला आहे. अरे तुझ्या पित्याकडून या ठिकाणी गुरुचा द्रोह झालेला आहे, गोहत्येचं पातक तुझ्या पित्यावर आहे आणि खरोखरच अनेक प्रकारच्या ज्या असणाऱ्या श्वापद असतील, श्वापदाला मारण्याचं पातक या ठिकाणी तुझ्या पित्यावरच्या माथेवर आहे. एवढ्या पापातून या ठिकाणी तुझ्या पित्याला सोडवलेला आहे. विश्वामित्र बोलू लागले, अवघे विसरून या गेला माझे दासीचा अपमान होय माझे श्वापदे संपूर्ण तुझं काय कारण वधावया. अरे म्हटले खरोखरच सावध चित्त नाही, सगळ्याच्या सगळं या ठिकाणी केलेला उपकार तू विसरून गेलेला आहेस आणि माझ्या दासीचा तू अपमान केलेला आहे आणि काही कारण नसताना या अरण्याच्या ठिकाणी असणारे माझे सर्वचे सर्व श्वापद तू मारत आहेस, एवढा अन्याय तू करत आहेस. अशा प्रकारे विश्वामित्र राजा हरिश्चंद्राला बोलत आहेत. श्वापदे माझी बाळे सत्य क्रीडत होते वनात तू कोण वधावया येतो सांगे तुरित दुर्जना. हे दुर्जना माझे सर्व श्वापदे अत्यंत लढीवाळ असणारे माझे सगळे बाळासारखे लेकरासारखे सगळे श्वापदे जे आहेत, पशु आहेत, व्याघ्र आहेत, या वनाच्या ठिकाणी क्रीडा करत आहे, वनाच्या ठिकाणी सगळीकडे या ठिकाणी स्वैरभैर अवस्थेमध्ये फिरत आहेत आणि त्यांचा वध करण्याचं काय कारण. अरे तू दुर्जन आहेच. अशा प्रकारे स्वतः विश्वामित्र राजा हरिश्चंद्राला बोलता. तुझ्या गुरुचे 100 पुत्र मी वधिरेने लागता क्षण मात्र
तो मी ऋषी विश्वामित्र माझे चरित्र कळत होते. अरे सावध चित्तानं ऐक तुझ्या गुरुचे 100 पुत्र मी वधले न लागताच एका क्षणामध्ये या ठिकाणी गुरुच्या 100 पुत्राचा वध करणारा हा कोण आहे? विश्वामित्र आहे. तुला माझं आणखी चरित्र या ठिकाणी कळलेलं नाही. अशा प्रकारे विश्वामित्र राजा हरिश्चंद्राला बोलतात. ब्रह्मयाशी वाद करून प्रतिसृष्टी केले निर्माण तो वैभव मजला गुण दाखवावयालासे. अरे म्हणले सावध चित्त नाही. या संपूर्ण विश्वामध्ये जे असणारे सर्व जीव जीवांचं या ठिकाणी निर्मिती करणारा जो असणारा ब्रह्मदेव आहे ना, त्या ब्रह्मदेवासोबत वाद करणारा असा असणारा मी विश्वामित्र आहे. ब्रह्मदेव संपूर्ण सृष्टीची निर्मिती करतो. अरे प्रतिसृष्टी निर्माण करणारा मी आहे. माझं वैभव तुला या ठिकाणी काही माहित नाही का? अशा प्रकारे स्वतः विश्वामित्र ऋषी राजा हरिश्चंद्राला बोलतात. हो सत्कृत्य प्रधान समवेत राव घाले दंडवतोय तारामती चरण धरतो आम्ही सत्य. ज्यावेळेस विश्वामित्र ऋषीनं अशा पद्धतीने अत्यंत क्रोधायमान अवस्थेमध्ये ज्यावेळेस राजा हरिश्चंद्राला हे बोलले त्यावेळेस खरोखरच राजा हरिश्चंद्राने अत्यंत दीनवाणीने या ठिकाणी हात जोडलेले आहेत. प्रधान त्या ठिकाणी आहेत, तारामती आहे. सर्वांनी या ठिकाणी हात जोडून विश्वामित्राचं चरणावर या ठिकाणी माता ठेवत आहेत. खरोखरच आम्ही अपराधी आहोत अशा प्रकारे हरिश्चंद्र राजा त्या ठिकाणी बोलत आहे. क्षमा करणे तुझी ऋषीराय म्हणून मागते लागते पाय. ऋषी म्हणे श्वापदे वधावय या काया ठायाला से. क्षमा करा ऋषीवरी, आमच्याकडून चूक झालेली आहे. आम्ही खरोखरच अपराध जो केलेला आहे ते क्षमा करण्याच्या लायकीचे सुद्धा आम्ही या ठिकाणी राहिलेलो नाहोत. क्षमा करा म्हणून वारंवार या ठिकाणी राजा हरिश्चंद्र विश्वामित्राच्या पायावर या ठिकाणी लागू लागले. आणि खरोखरच या श्वापदांचं या व्याघ्रांचं वध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो नाहोत, परंतु याचं काय वेगळंच कारण आहे. नेमकं पुढे आता काय सांगता. ऐसे विश्वामित्र बोलून गेला आश्रमा हो कोपून राव परमाश्रमो शिवभुवने प्रवेशला. आता खरोखरच कितीही या ठिकाणी विनंती केली क्षमा करा, परंतु विश्वामित्र ऋषींचा हा क्रोध राग या ठिकाणी शांत झालेला नाही. ताबडतोब विश्वामित्र या ठिकाणी क्रोधित अवस्थेमध्ये आपापल्या आश्रमाच्या ठिकाणी निघून गेले. आणि राजा हरिश्चंद्राला पश्चाताप झाला. खरोखरच या ठिकाणी त्याच अवस्थेमध्ये राजा शिव मंदिराच्या ठिकाणी प्रवेश केला. काय सांगतात. राव परम चिंता क्रांत निद्रा करे एक मुहूर्त तारामती मांडी देता उसारायांचे ते दवा. शिव मंदिराच्या ठिकाणी आलेले आणि खरोखरच भगवान शिव परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर राजा एक क्षण त्या ठिकाणी निद्रा अवस्थेमध्ये गेलेले. आणि खरोखरच तारामतीला या ठिकाणी तारामतीच्या मांडीवर राजा हरिश्चंद्रानं आपलं या ठिकाणी डोकं ठेवलेलं आहे, मांडीला उशी केलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी राजा हरिश्चंद्र झोपी गेलेले आहेत. पुढे काय सांगतात. राये देखले स्वप्न एकाला ब्राह्मण होय त्याचे पाय धोनी राजदान दिले. तर आता अशी अवस्था नेमकं काय झाली पहा. ज्यावेळेस राजा एक क्षणभर एक मुहूर्त या ठिकाणी तारामतीच्या मांडीवर या ठिकाणी खरोखर झोपलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये राजा हरिश्चंद्राला स्वप्न पडलं. स्वप्न पडल्यानंतर एक ब्राह्मण राजा हरिश्चंद्राकडे आलेले. स्वप्नामध्ये एक ब्राह्मण राजा हरिश्चंद्राच्या दरबाराच्या ठिकाणी आले. आणि आल्यानंतर खरोखरच त्यांनी संपूर्ण हे जे असणार राज्य या ठिकाणी दानामध्ये मागितलं. आणि खरोखरच स्वप्नामध्येच स्वतः राजा हरिश्चंद्राने हे संपूर्ण नगरी जी आहे ना ते दान त्या ठिकाणी देऊन टाकली. काय सांगता. ब्राह्मण म्हणे ते क्षणी अंकुश लगाम लेखनोय राया दे मजला गुण ते क्षणी ते धले. त्यावेळेस ब्राह्मणाने त्या ठिकाणी खरोखरच एका क्षणात त्या ठिकाणी काय केलेलं आहे, एक लेखणी मागितलेली आहे. आणि लेखणी ताबडतोब राजानं त्या ब्राह्मणाला दिली. काय सांगतात. सवेचे एक विवशी येऊन झोमे राया सोय रावगज बोलणे मानसोय जागा झाला ते धवावा. आता अशा पद्धतीने खरोखरच या ठिकाणी स्वप्न अवस्थेमध्ये हे राजा हरिश्चंद्रानं
संपूर्ण आपली जी असणारी नगरी राज्य जे आहे ते दान देऊन टाकलं ब्राह्मणाला. आणि अशा अवस्थेमध्येच एक या ठिकाणी विवशी त्या ठिकाणी आलेली आहे. आणि विवशी त्या ठिकाणी आल्यानंतर राजाला झोंबू लागली. आणि झोंबत असताना ताबडतोब राजा त्या ठिकाणी जागा झाला. जागा झाल्यानंतर नेमकं आता पुढे काय अवस्था होते. करोनी हरे स्मरण तारामतीस सांगे स्वप्न समुद्र वरे अंकित संपूर्ण राज ब्राह्मणा दिले राजा झोपेतून या ठिकाणी सावध झाला. सावध झाल्यानंतर खरोखरच राजाला सुरुवातीला काय केलेलं आहे, भगवान परमात्म्याचे स्मरण केलेलं आहे, हरीचं स्मरण केलेलं आहे. आणि हरीचं स्मरण करून राजा स्वतः आपल्या पत्नीला तारामतीला सांगू लागला की खरोखरच हे जे असणार आपलं जे राज्य आहे, समुद्र वलयांकित जे असणार हे राज्य जे आहे ना, भारतभूमीचं राज्य, खरोखरच या ठिकाणी हे राज्य एका ब्राह्मणाला मी स्वप्नामध्ये दान केलेलं आहे. अशा प्रकारे स्वप्नामध्ये सर्व झालेली हकीकत या ठिकाणी राजा हरिश्चंद्र तारामतीला सांगत आहे. ओ विश्वामित्र वेश पालटून होऊन आला ब्राह्मण राया दिल्या शर्वचन नपे पूजन पै केले. विश्वामित्र ब्राह्मणाचा वेश धारण करून खरोखरच या ठिकाणी या राज दरबाराच्या ठिकाणी आलेले. आणि आल्यानंतर राजाला आशीर्वाद दिला. राजानं स्वतः या ठिकाणी विश्वामित्राची पूजा केली. ही सर्व घडलेली स्वप्नातली घटना या ठिकाणी राजा हरिश्चंद्र तारामतीला सांगतात. रायास म्हणे ब्राह्मण मजावट भारदेव सुवर्ण राजा बोले प्रत्येक करून अवश्य घेऊन जाईजे. तर आता या ठिकाणी खरोखरच अशा पद्धतीनं स्वप्नातली सर्व हकीकत पूर्ण झाली. आणि प्रत्यक्षात या ठिकाणी स्वतः विश्वामित्र ब्राह्मणाचा वेश पलटून त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आल्यानंतर स्वतः एक आऊट भार मला या ठिकाणी सुवर्ण या ठिकाणी द्या. आऊट भार म्हणजे आऊट भार म्हणजे 8,000 तोळे एवढं सोनं या ठिकाणी मला द्या. अशा प्रकारची विनंती या ठिकाणी ब्राह्मण वेशामधले असणारे विश्वामित्र आहेत ना, राजा हरिश्चंद्राला केली. राव म्हणे ब्राह्मणाशी चलावे आता अयोध्येशो दक्षिणा देईन निश्चय येशू म्हणून भाकर दिधले. राजाने या ठिकाणी ब्राह्मणाला सांगितलं खरोखरच या ठिकाणी तुम्हाला जे सोनं सुवर्ण या ठिकाणी पाहिजे आहे ना, तर अयोध्या नगरीच्या ठिकाणी चला, त्या ठिकाणी तुम्हाला सुवर्ण दिलं जाईल. अशा प्रकारे स्वतः या ठिकाणी सांगतात. वारोवरे बसला ब्राह्मण राव चालला अयोध्ये लागून सुखासनी आरुढोनी तारामते चालले. वारोवर बसला ब्राह्मण, घोड्यावर त्या ठिकाणी ब्राह्मण देवतेला बसवलेला आहे. राव स्वतः या ठिकाणी अयोध्या नगरीच्या ठिकाणी रथावर आरूढ होऊन सोबत तारामती आहे, प्रधान आहे, सर्व सैन्य जे अरण्याच्या ठिकाणी आलेले होते, शिव मंदिरापाशी त्या ठिकाणी होते, सर्वच्या सर्व अयोध्या नगरीच्या ठिकाणी आता जाऊ लागले. काय सांगतात. पुढे वेत्रधर जाती धावून अयोध्या श्रृंगारले संपूर्ण मंदिरे प्रवेशता विघ्न विश्वामित्र मांडिले. आता सर्व जे असणारे पुढे वेत्रधार जाऊन छडीदार जे असणारे आहेत ना, पुढे त्या ठिकाणी काही